हॅलो गाईज, तर आज आपण भरलेल्या शिमला मिरचीची रेसिपी बघणार आहोत। खरंच ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूपच टेस्टी झाली होती शिमला मिरची। तर सर्वात आधी मी मिरची लसूणचा ठेचा प्रिपेअर करून घेतला। त्यानंतर मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घेतला आणि एका ताटात त्याला काढून घेतलं। आणि त्यानंतर वरून आपले जे बेसिक स्पाइसेस असतात, हळदी पावडर, लाल तिखट, धना पावडर आणि सॉल्ट आणि एक मोठा कांदा बारीक कट करून मी यामध्ये ॲड केला होता आणि याला चांगलं असं मिक्स करून घेतलं होतं। स्टफिंग रेडी झाली की लगेच मी शिमला मिरची कट करायला घेतली होती। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे तिला कट करत आहे आणि आतमधले जे सीड्स आहेत ते तुम्हाला पूर्णपणे रिमूव्ह करायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपण जी स्टफिंग प्रिपेअर करून ठेवली होती ती ॲड करा आणि चांगले अशा हिला भरून घ्या शिमला मिरचीला। आणि लगेच एका पॅनमध्ये ऑइल ॲड करा, त्यामध्ये जिरा ॲड करा, कढीपत्ता ॲड करा आणि 1 चमचा बेसन यामध्ये ॲड करा। बेसन ॲड केल्याने याची टेस्ट आहे ती खूपच छान येते। आणि बेसन थोडंसं असं भाजलं की लगेच त्यामध्ये जो आपण शिमला मिरची भरण्यासाठी मसाला रेडी केला होता तो यामध्ये थोडासा ॲड करून त्याला देखील चांगलं असं यामध्ये परतून घ्या। त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून मसाला चांगला असा तुम्ही शिजवून घ्या। मसाला शिजल्यानंतर आपण ज्या भरून ठेवलेल्या शिमला मिरच्या आहेत त्या यामध्ये ॲड करा आणि कवर करून 10 ते 15 मिनिटासाठी यांना वाफवून घ्या। या शिमला मिरच्या खरंच खूपच टेस्टी होतात, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आणि बेसन ॲड केल्यानंतर अजून जास्त यांची टेस्ट वाढते। तर अशा पद्धतीने ना तुम्ही एकदा खरंच बनवून बघा। ग्रेव्ही हवी असेल यामध्ये थोडीशी तुम्हाला तर पाणी थोडंसं जास्त ॲड करा आणि 2 मिनटं फक्त यांना वाफवून घ्या। त्यानंतर तुमची डिलिशियस अशी भरलेली शिमला मिरचीची रेसिपी रेडी होईल। तर एकदा नक्की बनवा। तर आजच्यासाठी एवढंच।